नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या कविता किचनमध्ये। तर आज आपण बघणार आहोत आपल्याला मुलांचं फेवरेट असं आलू ब्रेड सँडविच। तर मला सांगा, हे कुणाकुणाला खायला आवडते? मुलांसोबत आपल्याला पण खूप आवडतो ना। तर चला मग नक्की आपण लगेच ट्राय करूया आलू ब्रेड सँडविच करायला। सर्वप्रथम आपण बघा, हे आलू असे आपण स्मॅश करून घेतले आहे। 2 आलू घेतले आहे मी याच्यासाठी। तर सगळ्यात पहिले आपल्याला एका कढईमध्ये तेल घ्यायचं आहे। 1 चम्मच तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं, खूप जास्त गरम पण नाही होऊ द्यायचं आहे। त्याच्यानंतर लगेच आपल्याला हिंग घालायचं आहे, थोडीशी मोहरी आणि जिरा। ते छान तेलामध्ये छान तडतडू द्यायची आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचं आहे बारीक चिरलेला लसूण। हा 2 मिनटं छान तडतडू द्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला लगेच घालायचा आहे थोडासा म्हणजे 1 किंवा 2 चिरलेला कांदा घातल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम थोडीशी वाढवून घ्यायची आहे आणि तो छान तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। अधूनमधून आपल्याला थोडं त्याला ढवळत राहायचं आहे, जेणेकरून खाली कांदा करपायला नको। आणि त्यानंतर लगेच आपल्याला थोडंसं अर्धा चम्मच लाल तिखट, थोडीशी हळद घालायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला घालणार आपण थोडंसं धनिया पावडर आणि अर्धा चम्मच जिरे पावडर। हे घालून आपण छान मिक्स करून घेऊया। आपल्या भाजीला बघा किती छान कलर आलेला आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडंसं चवीसाठी थोडंसं धनिया घालायचा आहे, हिरवा कोथिंबीर, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला जे आपण आलू स्मॅश करून घेतले होते ते घालायचे आहे दोन्ही पण, आणि त्याच्यानंतर छान मिक्स करायचं आहे। आलूचं मिश्रण आहे ते त्या चटणीमध्ये छान एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून काही गुठळ्या राहायला नको। ही रेसिपी मुलांना खूप आवडत असते। आपण मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी ही आपल्याला एकदम कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे। त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करून घेऊया त्याला। सकाळी मुलांच्या डब्यासाठी आपल्याला खूप घाई होत असते, त्याच्यामुळे रात्रीच आपण ही चटणी तयार करून ठेवू शकतो आणि सकाळी आपल्याला ही चटणी ब्रेड सँडविच म्हणून आपण मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतो। ब्रेड सँडविच करण्यासाठी आपल्याला मीडियम आकाराचे ब्रेड घ्यायचे आहे आणि त्याच्या अगदी मधोमध म्हणजे एका साईडला आलूची चटणी लावून घ्यायची आहे। असे करून आपल्याला असे एकावर एक असे ब्रेड ठेवून द्यायचे आणि दाब ठेवून त्याला घट्ट असं दाबून ठेवायचं। असे आपण 3-4 असे सँडविच आपण तयार करणार आहोत। तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। मी एकसारखे 4 सँडविच तयार करून घेतले आहे। आता आपल्याला हे सँडविच भाजून घ्यायचे आहे। तर आपल्याला तवा गरम केला आहे आणि त्याच्यावर थोडंसं मी तेल घालून घेतलं आहे। आता हे तयार झालेले 4 सँडविच आपण याच्यावर थोडंसं शेकून घेऊन घ्यायचं। हे मी एकसारखे ठेवून घेतले आहे आणि एकदम कमी गॅसवर हे आपल्याला शेकून घ्यायचे आहे। गॅसचा स्पीड हा वाढवायचा नाही, नाहीतर करपून जातील हे सँडविच। मी आपल्या मुलांच्या शॉर्ट ब्रेकसाठी काय काय बनवून देता हे माझ्यासोबत नक्की शेअर करा आणि मी पण ती रेसिपी ट्राय करण्याचा प्रयत्न करीन। आता हे सँडविच आपल्याला कमी गॅसवर छान खरपूस भाजून घ्यायचे। आता बघा, हे आपले एका साईडनी छान खरपूस भाजून घेतलेले आहे। हे आता आपल्याला पलटवून घ्यायचे आहे चिमट्याच्या सहाय्याने आणि दुसऱ्या पण साईडनी छान असेच खरपूस भाजून घ्यायचे आहे। तर चला तर मग बघू, आपले सँडविच आता तयार आहेत। दोन्ही साईडनी छान खरपूस असे भाजून घेतलेले आहे। आता आपल्याला ह्या सगळ्या सँडविचना प्लेटमध्ये काढून घेऊया आणि छान कमी कट करून दाखवते तुम्हाला की आपले सँडविच कसे तयार आहेत। एक नंबर असे हे सँडविच होत असतात आणि मुलं हे नक्की आवडीने असे खातात। हे जर सँडविच आपण करून दिले तर नक्की त्यांचा टिफिन फिनिश होणार असेल आपला। त्यांचा टिफिन फिनिश झाला की मग आपल्याला तर काही टेन्शनच नाही आहे। तर आजची ही ब्रेड सँडविच रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया आवडत्या कविता किचनमध्ये। रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये। धन्यवाद।